स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या सायन कोळीवाड्यात भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार कॅप्टन तमिळसेल्वन आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते। सावरकर ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षांपासून विविध उपक्रम इथे राबवण्यात येत आहेत। कफ परेड येथे सावरकरांच्या नावानं शाळा आणि कॉलेज सुरू करण्याचा मानस असल्याचं आमदार तमिळसेल्वन यांनी सांगितलं। दरम्यान या रोजगार मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आमदार कॅप्टन तमिळसेल्वन आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी काय म्हटलं आपण तेही पाहूया। वीर सावरकर जी का चैरिटेबल ट्रस्ट मैं कम से कम 8 साल का पहले खोला। इस चैरिटेबल ट्रस्ट का माध्यम से गरीब बच्चे लोगों को पढ़ाई का विषय, इस चैरिटेबल ट्रस्ट का माध्यम से क्लिनिक विथ लैब माड़ा बिल्डिंग में वो चालू किया। अभी सम्मानीय मुख्यमंत्री साहब का आशीर्वाद से, सम्मानीय पंतप्रधान साहब का आशीर्वाद से जल्दी 1 साल 1.5 साल का अंदर गरीब को पढ़ाई करने का स्कूल और कॉलेज न्यू कॉर्पोरेट का बगल में चालू होने वाला है। या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आमचे आमदार कॅप्टन तमिळसेल्वनजी यांनी एक कौशल्य विकास केंद्र जे तयार केलेलं आहे, त्या कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन मुंबई शहराच्या प्रथम नागरिक महापौर रितू तावडेजी आणि महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्या हस्ते आज पार पडलेलं आहे। आजूबाजूच्या परिसरातील आणि सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील तरुण तरुणींकरता हा एक खूप चांगला उपक्रम आहे, जेणेकरून ॲडेड स्किल्स या आपल्या इकडच्या तरुण तरुणींना या ठिकाणी शिकता येतील आणि या तरुण तरुणींना एम्प्लॉयबल करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी घेतलेलं एक फार मोठं पाऊल आहे।